नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर 10वी बोर्डाची एक्झाम दिलेली असेल तर 11वी ॲडमिशनची प्रोसिजर चालू झालेली आहे. जर तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स यासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते 10 एप्रिल 2026 पासून सुरू झालेले आहे. 30 एप्रिल 2026 5 वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही घरबसल्या यासाठी तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. याची प्रोसिजर जी आहे ते 2 पार्टमध्ये आहे. सर्वप्रथम तुम्हाला पार्ट 1 मध्ये रजिस्ट्रेशन करायचे आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर फॉर्म लॉक करायचा असतो. फॉर्म लॉक केल्यानंतर लागल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत किंवा त्या अगोदरही तुम्ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर अपलोड करू शकता. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज लॉक करायचा आहे. लॉक केल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी, कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी प्रेफरन्स टाकायचे आहेत. प्रेफरन्स टाकल्यानंतर त्याची मेरिट लिस्ट लागते. जर मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्ही त्या कॉलेजसाठी ॲडमिशन घेऊ शकता. अशा प्रकारचे वेगवेगळे कॅप राउंड असतात. हे कॅप राउंड तुम्हाला भरायचे असतात. चला मग पाहूयात की यासाठी रजिस्ट्रेशन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्र द्यायचं आहे. ते हमीपत्र कसं भरायचं ते अगोदर आपण पाहूयात. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव द्यायचं आहे. मूळ जात आणि प्रवर्ग इथे लिहायचा आहे. समजा हिंदू, मराठा अशा प्रकारे तुम्हाला मूळ जात प्रवर्ग द्यायचा आहे. अर्ज केलेला जात प्रवर्ग, ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करू इच्छिता तो जात प्रवर्ग तुम्हाला इथं नमूद करायचा आहे. त्यानंतर अन्य आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास त्याचा प्रकार तुम्हाला लिहायचा आहे. अल्पसंख्याक असाल तर ते तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. मी खाली स्वाक्षरी करणार अर्जदार विद्यार्थी डॅश डॅश शहर या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये, म्हणजे कोणत्या शहरामध्ये तुम्हाला 11वीसाठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्या शहराचा उल्लेख तुम्हाला इथं करायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे आणि या अर्जासोबत तुम्ही कोणकोणती कागदपत्रे जोडणार आहेत त्यासमोर जी कागदपत्रे तुम्ही आता अर्ज भरत असताना जोडणार आहात त्याच्यासमोर टिक करायचं आहे. जी जोडणार नाही त्याच्यासमोर असं गुणुले करायचं आहे. समजा आता तुमच्याजवळ शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुम्हाला इथं प्रवेशावेळी सादर करणारी यासमोर टिक करायचं आहे. गुणपत्रक ही नाही. त्यानंतर जातीचा दाखला जर असेल तर इथं टिक करायचं आहे, अन्यथा असं तुम्हाला नॉन क्रिमिलियर. त्याच्यानंतर अन्य आरक्षण असेल, स्वघोषणापत्र अशा प्रकारे तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. आणि खाली इथं विद्यार्थ्याचं नाव व स्वाक्षरी करायची आहे, दिनांक द्यायचा आहे, पालकाचं नाव व स्वाक्षरी इथं करायचं आहे. हे स्वघोषणापत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. चला मग पाहूयात ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. करण्यासाठी तुम्हाला myfyjcadmission.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. याची लिंक तुम्हाला खाली मिळेल. त्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामधील आहात का तर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्राबाहेर असेल तर आउटसाईड करायचं आहे. आपण महाराष्ट्रामधील आहोत त्यामुळे विदिन महाराष्ट्र आपण सिलेक्ट करणार आहोत. फ्रेशर असाल तर 1 नंबरचा ऑप्शन, रिपीटर असाल तर रिपीटर सिलेक्ट करायचं आहे आणि या अगोदर एक्झाम दिलेली असेल तर हे 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आपण आता यावर्षी 10वीची एक्झाम दिलेली आहे, फ्रेशर आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं 10वीचं बोर्ड कुठलं होतं? महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं, CBSE होतं, IB होतं, NIOS होतं, हे कोणतं बोर्ड होतं हे सिलेक्ट करायचं आहे. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असल्यामुळे आपण ते सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर इथं तुम्हाला 10वी बोर्डाचा सीट नंबर टाईप करून घ्यायचा आहे. आईचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. इथं सीट नंबर टाईप करून घेतल्यानंतर आईचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. सीट नंबर टाईप करून आईचं नाव टाईप करून घेतल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर स्टुडंटचं नेम तुम्हाला इथं दाखवलं जाईल. ते बरोबर असेल तर तुम्हाला येस करेक्ट यावरती क्लिक करायचं आहे. स्टुडंटचं संपूर्ण नाव तुम्हाला पाहायला मिळेल. मंथ ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही एक्झाम कधी दिलेली आहे हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. ॲप्लिकंटचा कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्हाला स्टुडंटचा द्यायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये तुम्ही यापैकी कुठलाही सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करू शकता. जसे तुमच्या आजोबाचं नाव काय आहे हे तुम्हाला इथं सिक्युरिटी क्वेश्चन ॲन्सर्समध्ये इथं नमूद करायचं आहे. पासवर्ड रिसेट करण्यासाठी याचा वापर होतो. या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे. पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर असावं, एक स्पेशल कॅरेक्टर असावं आणि अंक असावेत. समजा यामध्ये तुम्ही पासवर्ड कसा ठेवू शकता, पासवर्ड @123 ज्यामध्ये P कॅपिटल अशा प्रकारचा तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. कन्फर्म पासवर्डमध्येही तोच पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे. त्यानंतर खाली कॅप्चा कोड जसा इथं समोर दिलेला आहे तशा प्रकारचा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर
तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरही पाठवला जाईल. इथं पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्याला इथं युजर नेम देण्यात आलेलं आहे. हे युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरही टेक्स्ट मेसेज आणि ईमेलद्वारे कळवलं जातं. याची तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. इथं डाउनलोड बटनवर क्लिक करून तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड लॉग इन सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रोसीड टू लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपला आताचा लॉग इन आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला असं या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरायचा आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 रजिस्ट्रेशन डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वी काही भरलेली माहिती तुम्हाला दाखवली जाईल. यामध्ये खाली यायचं आहे तुम्हाला आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचं नाव दाखवलं आहे. जेंडर तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं जे काही जेंडर असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करावी लागेल. तर तुमच्या शाळेचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे. स्कूल इंडेक्स नंबर तुम्हाला इथं स्कूल इंडेक्स नंबर सोडून द्यायचे आहे. ती फील्ड कंपल्सरी नाही. तुम्हाला ती भरायची आवश्यकता नाही. त्यानंतर खाली शाळेचा UDIS नंबर येणार आहे. तो ऑटोमॅटिक येणार आहे. तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. हॅव यू पास्ड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑब्लिक जिल्हा परिषद और म्युनिसिपल स्कूल्स इन महाराष्ट्र. या ठिकाणी तुम्ही जर यामधून पास झालेले असतील तर येस करायचं, अन्यथा नो करून सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. तुम्ही सध्या जिथं राहत आहात तिथला ॲड्रेस तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. राज्य सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा निवडायचा आहे. तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तुमच्या गावाचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती टाईप करून घेतल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाईप करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथं तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी पाहू शकता स्टार मार्क असलेल्या फील्ड कंपल्सरी आपल्याला भरायचे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. जनरल ओपन असेल तर तुम्ही इथून जनरल ओपन करू शकता. SC, ST, NT, OBC तुमची जी कुठली कास्ट असेल ती तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर जर आवश्यक असेल तर तुम्हाला इथं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट येस करायचं आहे. इथं तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट विचारलं आहे. जर तुमची ओपन कास्ट असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर लागणार नाही. या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, कारण इथं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असं विचारलं जात आहे. असेल तर येस करायचं आहे, जर नसेल तर नो करायचं आहे. या ठिकाणी येस करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग स्टेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट कुठल्या राज्यातील आहे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन तुम्हाला ॲडमिशन कोणत्या कॅटेगरीमधून घ्यायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही इथं सिलेक्ट करताना OBC कास्ट केली, परंतु जर तुम्हाला ॲडमिशन ओपनमधून घ्यायचं असेल तर तेही तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कुठून इश्यू केलेला आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन ॲडमिशन तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून घ्यायचं आहे, ओपन की OBC जी कास्ट असेल तीच तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे. अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्ही हँडिकॅप म्हणजे अपंग असाल किंवा डिसेबल असाल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही अर्थक्वेक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड असाल म्हणजे प्रकल्पग्रस्त असाल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. ॲप्लिकंट पॅरेंट हॅज बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया जर असेल तर येस करायचं आहे, अन्यथा यालाही तुम्हाला नो करायचं आहे. ॲप्लिकंट ग्रँडफादर्स फ्रीडम फायटर म्हणजे फ्रीडम फायटर होते का तुमचे ग्रँडपॅरेंट्स जर असतील तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर ॲप्लिकंट्स पॅरेंट्स बिलॉंग टू डिफेन्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी म्हणजे पोलीस वगैरे कोणी मिलिटरीत होतं का, जर असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरीमध्ये आहात का, विद्यार्थी स्पोर्ट कॅटेगरीमध्ये असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर इफ यू आर फॉलोइंग अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फन ॲज पर म्हणजे तुम्ही जर अनाथ असाल तर त्यासाठी 1% कोटा ॲडमिशनसाठी राहणार आहे. अनाथ असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर मायनॉरिटी कोटामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर इन हाऊस कोटा ॲडमिशन जर तुम्हाला तुम्ही शिकत असलेल्या शाळेमध्येच म्हणजे त्याच ठिकाणी जर ॲडमिशन पाहिजे असेल तर इन हाऊस कोटाला येस करायचं आहे, अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे. तुमच्या त्या शाळेमध्ये 11वी 12वी असेल तर येस करा, अन्यथा नो करा. सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करा.
आता या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रामध्ये तुम्हाला 10वीचा मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे ट्रान्सफर टी-सी अपलोड करायचा आहे. नॉन क्रिमिलियर कास्ट आणि अंडरटेकिंग ऑफ स्टुडंट ऑफ डॉक्युमेंट्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्वघोषणापत्र जे आपण मगाशी पाहिलं होतं ते इथं अपलोड करायचं आहे. आता आपण सध्या इथं फक्त स्वघोषणापत्र अपलोड करणार आहात, कारण आपला 10वीचा रिझल्टही डिक्लेअर झालेला नाही. त्यामुळे आपल्याकडे मार्कशीट नाही, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नाही. जर तुमच्याकडे कास्ट आणि नॉन क्रिमिलियर असेल तर तेही तुम्ही इथं अपलोड करू शकता. जी डॉक्युमेंट्स सध्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत तेवढी डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. आपल्याकडे सध्या फक्त सेल्फ डिक्लेरेशन अवेलेबल आहे, त्यामुळं मी इथं फक्त सेल्फ डिक्लेरेशनच अपलोड करणार आहे. या ठिकाणी पाहू शकता मी डिक्लेरेशन अपलोड केलेलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण ॲडमिशनच्या वेळेसच ही कागदपत्रे देणार आहोत. त्यामुळे त्याच्यासमोर आपण टिक मार्क केलेला आहे. बाकी सर्वांसमोर फुली मारलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमच्या ही फील्ड सेव्ह होणार नाही, कारण आपण बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, एवढे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर डाव्या साईडला यायचं आहे आणि तुम्हाला फीस पे करायची आहे. पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ₹100 फीस ऑनलाईन क्रेडिट डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा यू-पी-आयने पे करायची आहे. इथं तुम्हाला ₹100 ची पेमेंटसाठी प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेवरती क्लिक करून तुम्ही क्रेडिट डेबिट कार्ड किंवा यू-पी-आयनं हे पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन फी पे केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन लॉकही करू शकता. परंतु आता आपल्याला सध्या हा फॉर्म लॉक करायचा नाही, कारण आपल्याकडे अजूनही कास्ट सर्टिफिकेट नाही, नॉन क्रिमिलियर नाही. जर 30 तारखेच्या अगोदर हे मिळाले तर तुम्हाला ते अपलोड करून परत लॉक करता येईल. तुमची कागदपत्रे आल्यानंतर तुम्ही हा फॉर्म लॉक करू शकता. सध्या आपल्याला या फॉर्मला लॉक करायचं नाही. ज्यांची सर्व कागदपत्रे असतील ते या फॉर्मला लॉक करू शकतील. त्यानंतर फॉर्म लॉक केल्यानंतर कॅप राउंडसाठी पार्ट 2 येणार आहे. त्यामुळं तो पार्ट 2 कसा भरायचा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पार्ट 2 आल्यानंतर पार्ट 2 कसा भरायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट लागल्यानंतरही तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. यामध्ये पार्ट 2 मध्ये कॅप ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेज निवडता येतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.